गंगापूर पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाची उल्लेखनीय कामगिरी। नाशिक येथे व्यावसायिक शारिक शेख दीपक खताडे व ऑफिस बॉय जयेश वाघ हे त्यांच्या महिंद्रा कारने दिवसभरात झालेल्या व्यवसायाची रक्कम 2 लाख रुपये घेऊन जात असताना शारिक शेख व दीपक खताडे यांच्यावर 4 अनोळखी इसमांनी हातात चाकू, लाकडी दांडा व मिरची पावडर घेऊन हल्ला करून दीपक खताडे यांच्या हातातील पैशाची बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केलाय। शारिक शेख व दीपक खताडे यांनी हल्ला करणाऱ्या इसमांना प्रतिकार केला असता त्या अनोळखी इसमांनी दीपक खताडे यांचे डोक्यावर वार करून जखमी केले। सदर घटनेबाबत दीपक खताडे यांच्या तक्रारीवरून गंगापूर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय। सदर गुन्ह्याच्या सीसीटीव्ही तपासात 4ही हल्लेखोरांनी घटनास्थळ परिसरात विविध ठिकाणी थांबून रेकी केली असल्याचे दिसून आले। त्यावरून गंगापूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील यांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास केला। नाशिकमध्ये असलेला संशयित उदय राजेंद्र घाडगे वय 28 वर्ष याच्यावर लक्ष केंद्रित करून त्यास सापळा रचून ताब्यात घेतले। त्याने सदर गुन्ह्याची कबुली दिली। सदरचा गुन्हा ऑफिस बॉय जयेश वाघ याच्या सांगण्यावरून केला असल्याबाबत माहिती दिली। तसेच सदर गुन्हा करण्यासाठी आरोपी उदय घाडगे याने त्याचा कोपरगाव येथील मित्र संकेत मंडलिक याच्या ओळखीने आरोपी रोहित अशोक लोहिया, विराज कैलास कानडे व एक विधी संघर्षित बालकास नाशिक येथे बोलावून घेतले होते। त्यांना दिनांक 16 ऑगस्ट 2024 रोजी ऑफिस बॉय जयेश वाघ यानेच तो काम करीत असलेल्या शारिक शेख यांच्या ऑफिसमध्ये राहण्याची व्यवस्था करून दिली। त्यानंतर गंगापूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील व गुन्हे शोध पथकाचे अंमलदारांनी कोपरगाव व शिर्डी येथून आरोपी नामे रोहित किशोर लोहिया राहणार कोपरगाव जिल्हा अहमदनगर, विराज कैलास कानडे राहणार कोपरगाव जिल्हा अहमदनगर, संकेत किशोर मंडलिक यांना अटक केली। तसेच जयेश चंद्रकुमार वाघ, उदय राजेंद्र घाडगे वय 28 वर्ष यांना नाशिकमधून अटक केली। सदर गुन्ह्यात एकूण 6 आरोपी निष्पन्न झाले असून त्यापैकी एक विधी संघर्षित बालक आहे। सदर आरोपितांकडे सखोल तपास करून त्यांनी गुन्हा करतेवेळी वापरलेली हत्यारे व 2 मोटारसायकल जप्त करण्यात आले आहे। स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।